राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 20 ठळक घडामोडी. पहिलीच मोठी बातमी आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार चर्चेला आला उधाण. भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात की आगामी काळामध्ये मुख्यमंत्री फडणवीसच चर्चेला उधाण. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आजही अडून. भाजप 26.77% मतदानासह राज्यात नंबर 1. त्या 1306 शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच. पीक विमा काढून 1 वर्ष लोटले तरीही त्या शेतकऱ्यांना 1306 शेतकऱ्यांना पात्र असून देखील पीक विमा भरपाईची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. बातम्या चंद्रपूर जिल्ह्यातील. सोयाबीनचा ओलावा 12 ऐवजी 15%चा नियम लागू करण्यात यावा. जिल्हा पणन अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी. पाटोदा तालुक्यात 12,000 हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा. धरूर तालुक्यात मात्र मर रोगाचा फेरा. कमी खर्च कमी पाण्यात जास्त उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल. धारूर परिसरात फवारणीला आला वेग. निवडणुकीनंतर सोयाबीन उत्पादकांच्या आशा पल्लवीत. हमीभाव लागवड खर्च तुलनेत कमी, भावात किंचित वाढ. शेतकऱ्यांना हवाय सोयाबीन पिकाला 6,000 रुपयांचा भाव. खरीपातील पीक विम्याचा अग्रिम बोनस कधी मिळणार? नुसतीच घोषणा केली, शेतकऱ्यांची लागली प्रतीक्षा. कधी देणार अग्रिम 25% नुकसान भरपाई? पीक नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात. आचारसंहिता संपली, आता तरी शेतकऱ्यांना मदत मिळेल का? अतिवृष्टीचा अहवाल शासन दरबारी आजही धुडकात. जालना जिल्ह्यातील 3,03,942 शेतकरी आजही अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित. कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट. बोंडअळीचा धोका वाढला. उत्पादनात घट. भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहणार. रब्बी हंगामासाठी मिळते कर्ज, बँकेला मागणी केला का? चाकूर तालुक्यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत 32 कोटी कमी वाटप झाला. हमीभाव केंद्र सुरू. बाजारात सोयाबीनची आवक घटली. हमीभावपेक्षा कमी दराने खरेदी करू नये, बाजार समितीतर्फे नोटीस. सोयाबीन ओलाव्याचे प्रमाण 12% 15% करण्याचे केंद्र शासनाने आदेश. 17,000 क्विंटलची झाली खरेदी. नांदेड जिल्ह्यात हेक्टरी 12 क्विंटल सोयाबीन खरेदीची अट शेतकऱ्यांसाठी ठरते नुकसानीची. शेतकऱ्यांची मागणी. किमान हेक्टरी 19 क्विंटल सोयाबीनची खरेदी करा, अशी शेतकऱ्यांची संबंधितांकडे मागणी. नाफेडसाठी 10,000 नोंदणी. 424 शेतकऱ्यांकडून खरेदी. 18 केंद्रे. सोयाबीनसाठी आर्द्रतेची अट शिथिल. आता लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा. निवडणुकीत महायुतीला विक्रमी कौल दिला, त्यामुळे आता 1,500 की 2,100 रुपये महिलांच्या खात्यात मिळणार. महिलांना प्रतीक्षा. जलजीवनची कामे रखडली. उन्हाळ्यात पाणी मिळणार का? संतप्त ग्रामस्थांचा सवाल. पाणी. अनेक गावे पाण्यापासून आजही पाणी टंचाईत. शेतकऱ्याने 1 रुपयात पीक विमा काढला का? रब्बी हंगाम. सेवा केंद्र चालकांनी जर पीक विमा काढताना अडवणूक केल्यास करा संबंधितांकडे कृषी विभागाकडे तक्रार. मुख्य पिकाने तार मारले, आंतरपीक तरी शेतकऱ्यांना तारणार काय? तूर पिकाने आशा केल्या पल्लवीत. रास्त भाव मिळण्याची मात्र अपेक्षाच. सोयाबीन कापूस हमीभाव केंद्र खरेदीचा प्रश्न कायम. उत्पादन खर्चात झाली चौपट वाढ. बँकेचे कर्ज थकण्याची आली शेतकऱ्यांवर वेळ. लाडकी बहिणीसाठी हवे दरमहा 44 कोटी. 7,35,000 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क. यवतमाळ जिल्हा. शेतातील कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विच टाळा. अकोला जिल्ह्यातील बातमी. त्या 1306 शेतकऱ्यांच्या पदरी आली निराशाच. कापूस उत्पादक हतबल. अजूनही पीक विम्याचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला नाही.